मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचे असे आहे, की आपण जे व्हिडिओ बनवतो आहेत, तर यामध्ये फक्त इन्शुरन्स एजंट किंवा इन्शुरन्स कर्मचारी किंवा ज्यांना इन्शुरन्सची एजन्सी घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ नाहीत. तर जी व्यक्ती ज्यांच्याकडे गाडी आहे, कार आहे, मोटरसायकल आहे किंवा कोणतीही अशी व्यक्ती का तिला इन्शुरन्सबद्दल माहिती पाहिजे आहे, तर ती व्यक्ती हा व्हिडिओ बघू शकते. कारण आपण हे पोर्टल शिकवत असताना अधूनमधून इन्शुरन्सचे नॉलेज पण देत असतो. ज्याला इन्शुरन्सचं नॉलेज आहे, तोच हे पोर्टल वापरू शकतो किंवा एजन्सी घेऊ शकतो किंवा पॉलिसी अंडरराईट करू करू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. मी अधूनमधून त्याबद्दल प्रत्येक इन्शुरन्सबद्दल माहिती पण देत असतो. कारण आपली 5,00,000, 10,00,000, 15,00,000, 50,00,000, 80,00,000, 1-1 कोटीच्या गाड्या आहेत. परंतु आपल्याला त्याचं कोणता इन्शुरन्स केला आहे किंवा त्या इन्शुरन्समध्ये काय-काय कव्हर घेतले आहे, याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की तुम्ही पूर्ण नॉलेज घ्या, कारण तुम्हाला काही त्याचा व्यवसाय करायचा नाही. परंतु आपल्याला कमीत कमी 10 ते 15% तरी नॉलेज पाहिजे. कारण बरेच जण असे आहे की त्यांना ते फोटो टाकतात इन्शुरन्स कॉपीचा आणि विचारतात, "सर ही इन्शुरन्स जो आहे थर्ड पार्टी आहे का फुल आहे की झिरो डेप आहे?" हे कमीत कमी एवढं तरी बेसिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. अशाच प्रकारचे नवीन-नवीन नॉलेज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहणार आहे. त्यामुळं हा जो प्रत्येक व्हिडिओ आहे, हा प्रत्येकासाठी उपयोगाचा आहे. तर आपण आज सुरुवात करणार आहोत डायरेक्ट पॉलिसी करण्यासाठी. जी युनायटेड इंडियाची जी इन्शुरन्स पॉलिसी आहे, जिला आपण रिन्यूअल करणार आहे, तर त्याची सुरुवातीपासून माहिती आपण तुम्हाला आज देणार आहे. तर आपण सुरू करूया. या पेजपर्यंत आपण आलो होतो. पूर्ण माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर आता आपण डायरेक्ट पॉलिसी करणार आहोत रिन्यूअल. तर पॉलिसी ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आहे. पॉलिसी ट्रान्झॅक्शनमध्ये गेल्यानंतर मेक न्यू रिन्यू पॉलिसी येथे जायचं आहे. आता आज आपण काय काय शिकणार आहोत, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पॉलिसी रिन्युअल कशी करायची, त्यानंतर आपण कलेक्शन कसं घ्यायचं, सी डी बॅलन्स कसा वाढवायचा, जेणेकरून सी डी बॅलन्स वाढवल्यानंतर ते आपल्याला त्या पॉलिसीचं कलेक्शन घेता येईल. एवढी माहिती आपण आज घेणार आहोत. तर इथं सिलेक्ट ऑफिसमध्ये जायचं आहे. तिथं बाय डिफॉल्ट येऊन जातं ते. त्यानंतर सिलेक्ट LOB, मोटर पॉलिसी आहे. कार असू, बाईक असू, व्हेइकल, एनी व्हेइकल मोटर पॉलिसीमध्ये येऊन जातात. मोटर पॉलिसीवर क्लिक करा. त्यानंतर मोटर पॅकेज पॉलिसीमध्ये क्लिक केल्यानंतर मोटर पॅकेज पॉलिसी रिन्युअल, जसं की मी तुम्हाला मागे पण सांगितलं, जर आपलं एक्झिस्टिंग कस्टमर असेल तर मोटर पॅकेज पॉलिसी रिन्युअलमध्ये जायचं आहे. सबमिट. आता इथं सबमिट केल्यानंतर पॉलिसी नंबर टाकायचा आहे. पूर्ण पॉलिसी नंबर टाकायचा आहे. पॉलिसीमध्ये जो पी असतो, समजा 16290433123 पी, पी जो आहे तो कॅपिटल टाकायचा. हे नेहमी लक्षात ठेवा. स्मॉल टाकला तर ती पुढे पेज जात नाही. आपण एखादी पॉलिसी जी आहे ट्रायर मध्ये 90 दिवसापर्यंत आपण ती पॉलिसी अगोदर रिन्यू करू शकतो. पहिलं 30 डेज होतं, आता 90 डेज केलेलं आहे. तुम्ही 90 डेज बिफोर पॉलिसी एक्सपायरी तुमची इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू करू शकता. जर क्लेम झालेला असेल तर ऑनलाईन रिन्युअलला पॉलिसी येत नाही, हे पण लक्षात घ्या. आता एजंट लोकांनी हे लक्षात घ्या की इथं बऱ्याच वेळा स्पेस पडतो तुमच्याकडून, तर पूर्ण पॉलिसी नंबर एकदा चेक करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर नेक्स्टला जायचंय. बरेच जण इथं अटकतात. आम्ही तर पॉलिसी नंबर बरोबर टाकलेला आहे सर आणि रिन्युअल होत नाहीये, नेक्स्ट होत नाही. तर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला जे पेज तयार होईल ते याप्रमाणे पेज तुम्हाला दिसून जाईल. जिथे जिथे बॉक्स हा व्हाईट असतो तिथं तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्ही तिथं भरायचं आहे. पण जिथं जिथं ऑलरेडी ब्लर झालेला आहे, ग्रे झालेला आहे, तर ग्रे झालेल्या ठिकाणी तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. जरी रेड लिहिलेलं असतं, पॉलिसी नंबर तिथं रेड आहे, रेडमध्ये स्टार आहे, पण तरी ऑलरेडी आलेला आहे तिथं पॉलिसी नंबर.
आता इथं रिन्युअल असल्यामुळं ऑलरेडी आपल्याकडे ह्या कस्टमरचा डेटा ऑलरेडी आहे. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी बाय डिफॉल्ट येऊन जातात. फक्त काही गोष्टी आहेत की 2-3 ऑप्शन असे आहे पहिल्या पेजवर, सेकंड पेजवर, तर तेवढे फक्त चेंजेस केले, तुमची रिन्युअल पॉलिसी होऊन जाते. एकदम सोपं आहे. सोप्या पद्धतीने समजून सांगतोय. काळजीपूर्वक बघून घ्या. इथं रजिस्ट्रेशन लोकेशन घ्यायचं आहे. पासिंग कोणत्या एरियाजला आहे. आता इथं MS-01 पासून शेवटपर्यंत आहेत पासिंग. परंतु तिथं काय होतं की बऱ्याच जणांचं असं आहे, MS-04 आहे, MS-15 आहे, MS-16 आहे आणि गाडीवरचा नंबर तो आहे. बरेच जण इथं काय करतात, त्या गाडी नंबर प्रमाणे घेतात. तर इथं चुकी करतात. गाडी नंबर प्रमाणे घ्यायचं नाही. त्या कस्टमरचा ऍड्रेस कुठला आहे, ऍड्रेस वरून समजून घेतलं पाहिजे की त्या कस्टमरचा ऍड्रेस जर समजा राहता श्रीरामपूर एरियातला असेल तर MS-17 घ्यायचा आहे. कारण गाडी ती विकली गेली असेल या कस्टमरकडून दुसऱ्या कस्टमरकडे, दुसऱ्या कस्टमरकडून तिसऱ्या कस्टमरकडे, तर पासिंग हे चेंज होत राहतं. जे मेन जे आहे ऍड्रेस, शेवटचा जो ओनर असेल त्याचं रजिस्ट्रेशन लोकेशन कोणतं आहे त्याप्रमाणे इथं लोकेशन घ्यायचं आहे. त्यानंतर भविष्यात इथं फास्टॅग ID पण कंपल्सरी होणार आहे. आता तर फास्टॅग ID जो आहे कंपल्सरी नाही आहे. त्याच्यानंतर हे सर्व भरलेलं राहील. फक्त वरती वरती जा. आता इथं वेदर व्हॅलिड PUC इज ऍप्लिकेबल फॉर द व्हेकल, इथे येस करायचं आहे. असेल तर येस, नसेल तर नो करायचं आहे. आणि जर पॉलिसी जर समजा पॉलिसी धारक जो आहे जर दिल्ली NCR रिजनचा असेल तर तिकडे एक PUC ही कंपल्सरी आहे. PUC असेल तरच पॉलिसी रिन्यू होते. ऍक्च्युली सगळीकडे PUC ही कंपल्सरी झालेली आहे, परंतु मध्यंतरी एक परिपत्र काढलं गेलं मोटर वाहन डिपार्टमेंट करून, गव्हर्नमेंट कडून, की फक्त दिल्ली आणि NCR साठी PUC कंपल्सरी आहे. इतर ठिकाणी नसली तरी पॉलिसी रिन्यू करू शकता. पण रिन्यू केल्यानंतर तुम्हाला PUC करणं गरजेचं आहे. PUC असेल तरच क्लेम हा मंजूर होऊ शकतो, नाहीतर क्लेम हा नामंजूर होऊ शकतो. याची काळजी घ्यायची आहे. कस्टमरकडे जर PUC नसेल तर त्याला सांगून घ्या की आम्ही रिन्यू करतोय, तुम्ही वेळेत इन्शुरन्स पिरियड मध्ये PUC करणं गरजेचं आहे. येस. आता MS-17 म्हणलो, दिल्ली NCR मधलं नाहीये, नो. आता हे पेज जर वरती वरती घेतलं तर इथे इन्शुअर डिक्लेअर व्हॅल्यू येईल, IDV. ही जी आहे बाय डिफॉल्ट कधी कधी ना इथं मागच्या वर्षीची पण येते. कधी कधी सिस्टीम प्रॉब्लेम असेल तर मागच्या वर्षीची तुम्ही पॉलिसी घेतलेली असेल समजा, तर ती 2.5 लाख असेल, 2.25 लाख असेल, तर कंपल्सरी 10% डिप्रिशिएशन करायचं आहे दरवर्षी. इथं इन्शुअर डिक्लेअर व्हॅल्यू ह्या कस्टमरची 2.25 लाख होती, तर इथं 2 लाख घ्यायची. इथं एडिटला ऑप्शन आहे, इथं 2 लाख व्हॅल्यू टाकायची. हा जो ग्रँटेड डिस्काउंट जो आहे तो तुम्ही ऑफिसला विचारून घ्या. प्रत्येक पॉलिसीच्या क्लेमच्या हिशोबाने किंवा ते कस्टमर किती जुना आहे त्या हिशोबाने डिस्काउंट दिला जातो. 10% तर 60% काही गाड्यांना 70% आपण डिस्काउंट देतो, काही 80% देतो कमर्शियल गाडी असेल तर. ते कस्टमरनुसार किंवा त्याच्या क्लेम रेशोनुसार किंवा गाडीच्या वयानुसार बदलतो. 10 वर्षाच्या पुढे जर गाडी असेल तर हा डिस्काउंट 0 होऊन जातो. 10 वर्षाच्या पुढे पॅकेज पॉलिसी दिलीच जात नाही, लायबिलिटी पॉलिसी द्यावी लागते, कारण 10 वर्षात त्या गाडीचं व्हॅल्युएशन 0 झालेलं असतं. त्यानंतर हे जे आहे ऑलरेडी अगोदर प्लॅटिनम PA कव्हर जो आहे तो घेतलेला आहे, इंजिन प्रोटेक्शन कव्हर घेतलेला आहे. आता वरती वरती गेल्यानंतर तुम्हाला पेज आहे ना, तिथं काहीच चेंजेस करायचे नाही. क्लिक टू सी प्लॅन्स वर जायचं आहे. लास्टला तुम्ही पूर्ण पेज स्क्रोल करावं लागतं, वरती घ्यावं लागतं. ₹5,324. हा प्रीमियम आला, हा तुम्ही कस्टमरला सांगितलेला असतो, ऑलरेडी रिन्युअल नोटीसवर आलेला असतो. 2 स्टेप 2
दुसऱ्या स्टेपवर जायचं आहे. इथे पण काही चेंजेस करायची आवश्यकता नाहीये. स्टेप 3 वर इथे पण कुठं काही चेंजेस करायची आवश्यकता नाहीये. इथे कस्टमरचा आधार नंबर, ईमेल आयडी, मोबाईल नंबर हा कंपल्सरी आहे. तो ऑलरेडी टाकलेला असेल येऊन जातो. जर नसन टाकला तर तो कस्टमर कडून घ्यायचा आहे. इथं व्ह्यू अँड कन्फर्म प्रपोजल, इथे असा मेसेज येतो की प्लीज चेक द ऑल डिटेल्स स्टेप 1 अँड 3. इथून मागचे 1 आणि 2 ला तुम्ही बरोबर भरलेला एक नाही चेक करून घ्या, कारण एकदा ओके केल्यानंतर हे प्रपोजल सबमिट होईल, फायनल सबमिट होईल. ओके. इथं पुन्हा एक मेसेज दिला जातो की तुम्ही जीएसटी नंबर वगैरे जर कस्टमरचा असेल तर तो टाकला आहे की नाही तो व्हेरीफाय करा. नसन टाकला तर टाकून घ्या, कारण त्याला तो बेनिफिट घेता येतो. ओके का. त्याच्यात कन्फर्म प्रपोजल अँड प्रोसीड पेमेंट. एवढं झाल्यानंतर हा जर ग्रीन मेसेज जर आला, ग्रीन मेसेज हा वाहन डिपार्टमेंटचा आहे, गव्हर्नमेंटच्या साईटचा आहे. तुम्ही भरलेले डिटेल्स जे आहे, गाडीचे टीसी नंबर, इंजिन नंबर, गाडी व्हेकल नंबर हे मॅच झालेला आहे आणि हा डेटा गव्हर्नमेंट साईटला अपलोड झालेला आहे. तुम्ही इथं पेमेंट केलं की ही पॉलिसी तुम्हाला वाहन डिपार्टमेंटच्या आरटीओच्या साईटवर गेल्यावर अपडेट झालेली दिसेल. हा मेसेज आला तर तुमची पॉलिसी तुम्ही रिन्युअल सक्सेसफुली व्यवस्थित केलेली आहे. आता फक्त फायनल पेमेंट राहिलेलं आहे. हा जर मेसेज नाही आला तर समजायचं तुमच्याकडून काहीतरी चुकलं आहे, नाहीतर हे पेज पुढं पण जात नाही. कधी कधी जरी गेलं तरी हा ग्रीन मेसेज येत नाही. आता इथं आपल्याला पेमेंट ऑप्शन 3 आहे. काही काही जे एजंट आहेत त्यांना ऑप्शन फक्त सीडी बॅलन्स असतो, काहींना सीडी आणि चेक ऑप्शन असतो आणि काहींना कार्ड ऑप्शन असतो. आणि बऱ्याच जणांना जसं की समजा इथे सीडी ऑप्शन आहे, चेक ऑप्शन आहे, कार्ड ऑप्शन आहे. तिन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यासाठी आता सीडी बॅलन्स वाढवायचा असेल तर ती कशी प्रोसेस आहे ती तुम्हाला दाखवून देतो. समजा तुम्हाला चेकनी करायचे असेल तर चेकनी पण इथं ऑप्शन आहे, कार्डनी पण ऑप्शन आहे. आता इथे हे जे 4 ऑप्शन आहे, एक्झिट, अपडेट केवायसी, व्ह्यू वर्कशीट, एखादा कस्टमर तुम्हाला वर्कशीट पाठवून मग पेमेंट घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता, किंवा प्रपोजल प्रिंट करू शकता. तुमच्याकडे जर समजा प्रपोजल फॉर्म नसेल तर हा प्रिंट होतो, याच्यावर कस्टमरची सही घेऊन तुम्ही फायनल प्रोसेस करू शकता. इथं अपडेट केवायसी वर जर क्लिक केलं, ही केवायसी हा कंपल्सरी केलेला आहे. आता मागच्या वर्षी या कस्टमरचं ऑफलाईन केवायसी डन केलेला आहे. ऑफलाईन केवायसी डन केल्यामुळं इथं सी केवायसी करायची गरज नाही. जर नसेल तर इथं मेसेज येतो, इथं ही जी लिंक येते ती लिंकवर क्लिक करून कस्टमरला ओटीपी जाईल आधार नंबर टाकून. त्याच्यानंतर त्यांनी तिथं सबमिट केलं की इकडं ऑनलाईन केवायसी होऊन जाते. आता इथं क्लोज करायचं, कारण ते आहे ते पेज तसंच राहील. इथं सीडी बॅलन्स जर तुमचा ऑलरेडी वाढलेला असेल तर इथं मेक पेमेंटवर जर क्लिक केलं तर तुमची पॉलिसी होऊन जाते. इथं डायरेक्ट पॉलिसी नंबर येतो. परंतु आता आपण सीडी बॅलन्स वाढवलेला नाही, त्यामुळे इथं इरर काय दाखवेल, नो डेटा फाउंड, मीन्स तुमचं सीडी बॅलन्स अपडेटेड नाही. 5,324 रुपयाचा, 1 रुपया जरी कमी असेल तरी पण डेबिट होत नाही, जास्त असेल तर निश्चितच डेबिट होणार. इथं सीडी ऑप्शनवर क्लिक केलं तर खाली चेक ऑप्शन येईल. चेकवर क्लिक केलं, मेक पेमेंट म्हणायचं. कस्टमरचा चेक तुमच्या समोर पाहिजे, त्याच्यातले डिटेल भरावं लागतं. ही अमाऊंट जी आहे चेक करून घ्यायची, त्यानंतर प्रोसीड फॉर चेक पेमेंटवर जायचं. इथे चेक नंबर टाकायचा आहे, यांनी कोणता पण 6 नंबर टाक, वरती तिथं टाक 6 डिजिट, 6 डिजिट टाक, कोणते पण 1 2 3 5 6. डेट टाकायची आहे, आजची डेट, तिथं बाय डिफॉल्ट येऊन जाईल. क्लिक करा फक्त. इथं चेक अमाऊंट जी खालची अमाऊंट आहे तीच अमाऊंट वरती आली पाहिजे, हे ध्यान करून लक्षात घ्या. इथं त्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे. समजा UTIP
4x0 TIP 4x0 663 हे आपण नमुन्यासाठी डमी टाकतो आहे. खाली बाजूला कुठेही क्लिक करायचं, बँकेचं नाव येऊन जाईल, इथे शाखा पण येऊन जाईल. शाखेवर क्लिक करा, सिलेक्ट. आता फक्त कन्फर्म नाही करायचं, कारण कन्फर्म केलं तर पॉलिसी होऊन जाईल. आपण हे फक्त डमी करतोय. आता इथं होमवर यायचंय. आता ही पॉलिसी तयार झाली की नाही आपल्याला चेक करून घ्यायची, कारण बऱ्याच वेळा काय होतं का अपडेट होत नाही, साईटचा काही जर इश्यू असेल तर. असं शक्यतो होत नाही. 0.001% पर्सेंटेजमध्ये तसे चान्सेस असतात की पॉलिसी अपडेट केली तर तिथे दाखवत नाही. तर अकाउंटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण जायचं आहे. प्रीमियम कलेक्शन कम पॉलिसी जनरेशन, मोबाईल स्क्रोल कलेक्शन, सीडी रिप्लेनिश रिसिप्ट जनरेशन, हे सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. अगोदर रिप्लेनिश सीडी बॅलन्स थ्रू नेट बँकिंग यावर क्लिक करायचे. इथे सिलेक्ट ऑफिस, सिलेक्ट सीट कोड आणि एंटर अमाऊंट येईल. त्यावर सिलेक्ट ऑफिसवर क्लिक करायचं आहे. हे बाय डिफॉल्ट येणार. तिथं पण सीडी कोड जो आहे तो तुमचा बाय डिफॉल्ट येणार आहे. अमाऊंट टाकायची आहे 100 रुपीज नमुन्यासाठी टाक. कन्फर्म. आता असं पेज तुम्हाला साईटवर दिसल. तुम्ही जर लॅपटॉपवर पीसीवर करत असाल तर सेम पेज दिसल आणि मोबाईलवर पण सेम पेज दिसल. तुम्ही मोबाईलवरून पण करू शकता, परंतु पीसीवर केल्याचा फायदा असा आहे की इथं तुम्हाला स्कॅनर पण दिसतं. तुम्ही जर मोबाईलवर केली हीच प्रोसेस तर तुम्हाला स्कॅनर ऑप्शन येणार नाही, बाकी सर्व ऑप्शन येतील. इथे वॉलेट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI सर्व ऑप्शन आहेत. पहिला जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा, किंवा तुम्ही खालचा पण करू शकता. शक्यतो रिकमेंडेड हा वरचा आहे, प्रोसीड म्हणायचा. हे असे स्कॅनर येईल. हे स्कॅन केलं, गुगल पे करा, फोन पे करा, का तुमचं पेमेंट होऊन जाईल. त्याच्या खाली खाली ऑप्शन आहे. खाली खाली जर हे घेतलं साईट इथून, तिथं मोबाईल नंबरनी पण तुम्ही करू शकता. थोडं वरती जर गेलं तर इथं प्रीपेड डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, त्यावर जर क्लिक केलं तुम्ही, ते डिटेल टाकून UPI थ्रू तुम्ही करू शकता पेमेंट. आता सध्या आपण स्कॅनिंगनी करू. स्कॅन करा. वरती वरती घे. पेमेंट स्कॅन केल्यानंतर थोडं थांबायचं आहे अपडेट होईपर्यंत. जर मध्येच जर कट केलं तर हे पेज एक्सपायर होतं, अमाऊंट होल्डवर लागते. तुमचे पैसे कुठेही जात नाही, फक्त क्रेडिट व्हायला टाइम लागतो. जर अर्धा तासात क्रेडिट झाले नाही तर तुम्हाला पोर्टल हेल्पलाईनचा कॉन्टॅक्ट नंबर देईल मी आणि ईमेल ID देईल. त्याच्यावर तो स्क्रीनशॉट तुम्ही इथं एक एक्सेल फाईल तयार होते, तुमचं पेमेंट डेबिट झालं आहे, फक्त क्रेडिट झालं नाही म्हणून, ते फक्त अटॅच करून मेल करायचं आहे, तर तुमचं पेमेंट येऊन जातं. त्याचा तसा तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण येऊन जातो. आता इथं स्कॅन केलेला आहे, पेमेंट इज सक्सेसफुल. याची तुम्ही सेव्ह PDF पण करू शकता किंवा याचा फोटो काढून घेऊ शकता, जोपर्यंत तुमचं पॉलिसीचं काम होत नाही तोपर्यंत. आता इथं क्लोज करून ठेवा. CD बॅलन्स कसा वाढवायचा हे तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. जरी काही शंका असेल तर तुम्ही मला निश्चित टेक्स्ट मेसेज करू शकता. आपल्याला पॉलिसी जी आपण तयार केली होती मागाशी, रिन्यू केली होती, त्याचं कलेक्शन घ्यायचं आहे. जसं असं समजा का तो आपण बॅलन्स वाढवलेला आहे पूर्ण, तर प्रीमियम कलेक्शन कम पॉलिसी जनरेशन, म्हणजे प्रीमियम कलेक्ट झाल्यानंतर पॉलिसी जनरेट होणार आहे, तसा तो ऑप्शन आहे. आजची डेट इथं बाय डिफॉल्ट होऊन जाते. इथं सिलेक्ट ऑप्शन आहे. जसं आपण तिथं चेक वगैरे बघितलं होतं CD चेक, तसा इथं पण ऑप्शन येतो. आता चेकचं काढतं आपण बघितलं आहे. आता CD वर क्लिक करायचं. आता CD रिप्लेनिश पाहिलं, जसं मी अगोदर प्रोसेस सांगितली तसं CD बॅलन्स वाढून पण तुम्ही करू शकता. परंतु आता इथं नवीन ऑप्शन कंपनीने दिलेला आहे का इथं
जागेवर तुम्ही सिटी बॅलन्स वाढवू शकता. तर आपण इथं नेक्स्ट वर जाऊ. आता जर तुम्ही इथं म्हटले नेक्स्ट, तर नेक्स्ट वर क्लिक होणार नाही. बरेच जण इथंच क्लिक करत राहतात. नेक्स्ट वर क्लिक करा. इथं काय तर प्लीज सिलेक्ट ट्रान्झॅक्शन आयडी. बरेच जण इथं क्लिक करत नाही. थंब जो आहे या थंबवर क्लिक करायचं. त्याला बुलेटमध्ये बुलेटवर क्लिक करायचं. त्यानंतर समजा तुम्ही जर केवायसी करायचे राहून गेलेले असाल तर तुम्ही इथं पण आत्ता पण अपडेट केवायसी करू शकता. त्यानंतर नेक्स्ट म्हणले की पॉलिसी तुमची जनरेट होऊन जाईल. आता सध्या आपला बॅलन्स नाही तरी पण नेक्स्ट केल्यानंतर मेसेज बघा तुम्ही. पेमेंट अमाऊंट इज लेस दॅन प्रोपोजल अमाऊंट. इरर इन डेटा एंट्री. म्हणजे आपला सिटी बॅलन्स वाढायला नाही. सिटी बॅलन्स जर वाढवेल असता, समजा या कस्टमरचे पेमेंट आलेलं असतं तर लगेच तुमची पॉलिसी प्रोसीड झाली असते. कॅन्सल. तर मित्रांनो, आज आपण पॉलिसी कशी रिन्युअल करायची आपली एक्झिस्टिंग कस्टमरची, ऑलरेडी आपल्याकडे डेटा असेल तर हे शिकलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सीडी बॅलन्स कसा वाढवायचा ते शिकलो. तर धन्यवाद मित्रांनो, आपण वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला आणि माहिती घेतली. अशीच नवीन माहिती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. इतर रील्स किंवा इतर अनावश्यक व्हिडिओ बघण्यापेक्षा असे माझे किंवा मग माझ्यासारखे यूट्यूब चॅनलवरले व्हिडिओ नक्की बघत जा, जेणेकरून तुमच्या ज्ञानात भर होईल आणि तुम्हाला नवीन नवीन माहिती भेटत जाईल. धन्यवाद. खूप खूप आभार आहे. थँक्यू.